गोव्यामध्ये नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा ब्लास्ट, त्यानंतर लागली आग. आगीत 23 जण ठार. इंडिगोच्या संकटादरम्यान सरकारचा कठोर पवित्रा. शेकडो उड्डाणं रद्द झाल्यावर डीजीसीएनं बजावली नोटीस. सीईओवर कारवाईचा उगारणार बडगा. मनमानी विमान तिकीट आकारणाऱ्या एअरलाईन्सवर केंद्र सरकारचा बडगा. नागरी उड्डयन मंत्रालयानं प्रभावित रूटसाठी भाडं केलं निश्चित. 500 किलोमीटर अंतराकरता जास्तीत जास्त भाडं 7,500 रुपये निश्चित. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज चहापानाचं आयोजन. विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण डोंबिवलीत एकाच कार्यक्रमात. फोडाफोडीच्या राजकारणानंतर डोंबिवलीतील विकास कामांचं उद्घाटन करताना दोघे एकत्र. ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं. भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला. शिंदेंमुळे भाजप सत्तेत आली आणि भाजपची ताकद वाढली. मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. ठाकरे कुटुंबाच्या लग्न सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती. दिल्लीतील अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यात राज ठाकरे मोदी एकत्र. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर देखभालीच्या कामामुळे आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेकडून अनेक हायस्पीड एक्सप्रेस आणि इंटरसिटी गाड्या रद्द. प्रवाशांचा मोठा खोळंबा होण्याची शक्यता. दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया शहरात बारमध्ये बसलेल्या लोकांवर बेछूट गोळीबार. 11 जणांचा मृत्यू. फरार आरोपीचा शोध सुरू. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी जवळच्या जंगलाला भीषण आग. जंगलाजवळची घरं जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. आणि विशाखापट्टणम वनडेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय. यशस्वी जयस्वालची शतकी खेळी. रोहित विराटची अर्धशतकं. भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली. नाशिकमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात कराडकर निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी एकवटलेत. तपोवन भूमीतील झाडं तोडू नये यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू झालाय. त्यानंतर आमदार अभिमन्यू पवारांनी नवस पूर्ण केला. किल्लारी पाटी येथील कारखान्यापासून ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरापर्यंत 3 किलोमीटर दंडवत घालत आमदार पवारांनी आपला नवस फेडला. मुंबई गोवा महामार्गावर सरकार आणि ठेकेदारांच्या विरोधात अंत्ययात्रा काढण्यात आली. मुंबई महामार्गाचं काम रखडल्यानं ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माणगावमध्ये जनआक्रोश समितीच्या वतीनं त्रिडी यात्रा काढत निषेध नोंदवण्यात आला. देहू-रोडच्या किवळे रावेत परिसरातील वाढत्या नागरिकणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा कॉर्नर इथे नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आलंय. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या डाकघराचं उद्घाटन करण्यात आलं. नागरिकांसाठी आधुनिक डिजिटल सुविधांबरोबरच पोस्टमॅनची उणीव भरून काढणारी ही महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील बेलगावमध्ये रेणुकामातेची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी लाखो भाविक भक्तांनी रेणुकामातेचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी बेलगावच्या आखाड्यात महिला मल्लांची कुस्ती पार पडली.
नांदेडमध्ये नाफेडच्या वतीनं सोयाबीनची खरेदी केंद्र 5 डिसेंबरपासून सुरू झाली आहेत. या केंद्रावर सोयाबीनला प्रति क्विंटल 5,328 रुपये असा चांगला दर देण्यात येतोय. चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. बांगलादेशनं कांदा आयातीला परवानगी दिली आहे. आजपासून प्रत्येक दिवशी 30 टनाचे 50 IP कांदा निर्यात केले जाणार आहेत. एका दिवसाला 15,000 क्विंटल कांदा भारतातून बांगलादेशमध्ये निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड इथे मुंगुसाच्या हल्ल्यात साप गंभीर जखमी झालाय. या सापाला प्राणीप्रेमींनी जीवनदान दिलं. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं साताऱ्यात होणाऱ्या 99 अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली आहे. 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान साताऱ्यात साहित्य संमेलन होणार आहे. मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. तर शरद पवार यांना देखील साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले. नालासोपारा पश्चिम इथल्या यशवंत गौरव शालिभद्र इथे खतरनाक घोणस साप आढळल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. यानंतर सर्पमित्रांनी या सापाला पकडून त्याला सुरक्षित स्थळी सोडून दिलं. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रभारी तहसीलदारांना तलाठ्या करून मारहाण करण्यात आली. पिंपळगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तलाठी प्रदीप उबाळ यांनी कारवाई करण्यास मज्जाव करत धक्काबुक्की करत मारहाण केली. या प्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. लातूर जिल्ह्यातील निलंगा इथे जागेच्या वादातून एका तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. निलंगा शहरात जागेच्या वादातून झालेल्या हल्ल्यात उमरगा हाडगा येथील जगदीश लोभे हे गंभीर जखमी झाले. मुंबईच्या चारकोप पोलीस ठाण्यात पोलिसांसाठी खास व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. पोलिसांना गंभीर आजाराचा सामना करावा लागू नये म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे. मालेगाव पोलिसांनी 2 तरुणांना अटक करत त्यांच्याकडून चोरीचा 10 दुचाकी जप्त केलेल्या आहेत. एका महिन्यात पोलिसांनी तब्बल 400 दुचाकी जप्त केल्या. मिरची पावडर डोळ्यात टाकून लुटणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केलंय. अकोल्यातील खदान पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याकडून मोबाईल आणि मोटारसायकलसह 1,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा पालिकेच्या स्ट्रॉंग रूमचं सील खोलून त्या ठिकाणी नव्यानं सील लावण्यात आल्याचा संशय एका उमेदवारानं व्यक्त केल्यानं मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. शहादा पालिकेच्या मतदान पेट्या या शहाद्यातील टाउन हॉल परिसरात ठेवण्यात आल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये नृत्यांगणा दीपाली पाटील हिनं खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दीपालीनं आत्महत्या का केली यामागचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. मात्र दुर्गा गायकवाड यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात आरोपी संदीप गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईमध्ये मराठी माणसाच्या नावावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नेहमीच राजकारण केलंय अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. शिवसेना उबाठा पक्षानं मुंबईमधून मराठी माणसाला हद्दपार केलं असं विखे पाटील म्हटलं. डोंबिवलीमध्ये भाजपनं क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलंय. या स्पर्धांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फटकेबाजी केली. वसई विरारमधील गुंडगिरी आम्ही संपवली अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांचं नाव न घेता केली. वसई पालिका निवडणुकीतही त्यांचं पानिपत करू असा दावा त्यांनी केला. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केलाय. दरम्यान प्रशांत जगताप यांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक असून त्याचं विधान बालिशपणाचं असल्याचं राष्ट्रवादीचे नेते विनायक चाचर यांनी म्हटलं. बांगलादेशनं कांदा आयातीला परवानगी दिली आहे आणि यामुळे भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 7 डिसेंबरपासून दररोज 30 टनाचे 50 कांदा आयात परवाने दिले जाणार आहेत. अर्ज केलेल्यांनाच IP परमिट मिळणार आहे. दिव्यांग महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार गंगा कदम यांचा फुटाणा गावात सन्मान करण्यात आला. पालकमंत्री नरहरी झिरवाळ आणि खासदार आष्टीकरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. बागलाण तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीतील 85 ग्रामपंचायत सदस्य अपात्र करण्यात आले. वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांनी हे आदेश दिले. मालेगावात मुस्लिम समाजानं बाबरी मस्जिद पतन दिन साजरा केला. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. बुलढाण्याच्या सारोळा पीर शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेतला जातोय.
हैदराबाद ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई या मार्गावर विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. नांदेड विभागीय जनसंपर्क कार्यालय